छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील गेवराई येथे कमलेश वैद्य हे हिरा या नावाची हॉटेल चालवतात. येथे विविध प्रकारचा नाश्ता मिळतो. वैद्य यांचा मिसळ पाव प्रसिद्ध आणि स्वादिष्ट असल्यामुळे खवय्ये दुरून आस्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. तसेच या ठिकाणी पोहे, रस्सा, वडा, भजी यासह विविध पदार्थ मिळतात. या व्यवसायाच्या माध्यमातून वैद्य यांची दररोज 10 ते 15 हजार रुपयांची उलाढाल होते, तर महिन्याला 3 लाखांची उलाढाल होत असून यातून खर्च वजा निव्वळ नफा 1 लाख रुपये मिळतो. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर यापूर्वी माझी एक हॉटेल होती छोटीशी, आणि पण काम पण केलं मी 15-20 वर्ष. आणि नंतर माझी हॉटेल बंद झाली. त्याच्यानंतर मी परत नवीन व्यवसाय चालू केला. आणि काही दिवसानंतर हॉटेल बंद झाल्यानंतर मी हॉटेल चालू केली इकडं बायपासला, आपलं पैठण रोड गेवराई समोर आलाना कंपनी. आपल्याकडं मिसळ, रस्सावाळा, भजे, पोहे, साबुदाणा, पुरी भाजी असे भरपूर गरम गरम आयटम खायला भेटतात. कुठून लोक आपल्याकडे बरेच लांबून म्हणजे जेवढे पैठणला जाणारे लोक येतात हायवे तिकडून बरेच लोक आपल्याकडे येतात. स्पेशल वडापाव, मिसळ जास्त प्रमाणात चालतोय. सगळे स्पेशलिस्ट सारखे आहेत, पण मिसळ, रस्सावाळा जास्त चालतो. वडापाव, पोहे सगळेच आयटम गरम गरमच भेटतात नेहमी कंटिन्यू. कस्टमरला एक पण आयटम थंडा भेटत नाही. त्याच्यामुळे भरपूर गिरायकाचा प्रतिसाद आहे. बेसन पीठ आपल्याला कमीत कमी 25 ते 30, 20-25 च्या पुढेच जातोय समजा. आणि तेल पण 15-20 लिटर जातोय. 15-20 लिटर तेल जातोय. आणि आपल्याकडे घरी आपण स्वतः बनवलेले मसाले असतात, बाहेरून काही आणत नाही. मसाले आपण स्वतः बनवतो, ते आता सिक्रेट आहे, सांगता येत नाही. सिक्रेट. आणि आपल्या हातचं सगळं चव असतं, बाहेरचे काही वापरलेलं नसतं. उलाढाल आता स्टार्टिंगला काही एवढं प्रतिसाद नव्हता, पण आता बरा प्रतिसाद आहे. रोजचं 10, 12, 15 हजार असं जातोय. तरी त्याच्यातून आपल्याला 2-4-5 हजार रुपये वाचतात महिन्याला. तरी समजा आपलं सगळं आपण घरचेच लोक काम करतोय, तर त्याच्यामुळं मग आमचं सगळं पेमेंट वगैरे काढून, आमचं भाड्याची हॉटेल आहे. भाडं वगैरे जाऊन आपल्याला उरतात तरी 70, 80, 90, 1 लाखापर्यंत. नाही, ज्यांना चालू करायचं असलं त्यांना थोडं, आम्ही स्वतः व्यवसाय चालू करायचं म्हणजे मी स्वतः कुक आहे, ऑलराऊंडर कुक आहे. त्याच्यामुळे मी सगळं कव्हर करतो एकटाच. त्यांनी करायचं म्हटलं तर त्यांना काही दिवस हॉटेलमध्ये काम करून सुरुवात करावा. तर नक्कीच कमलेश वैद्य यांनी नाश्ता सेंटरच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक मोठा स्रोत निर्माण केलेला आहे. तसेच इतर नवीन व्यावसायिकांना देखील ते मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. न्यूज 18 साठी रवी शिकारे, छत्रपती संभाजीनगर.